नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. सकाळी सकाळी छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि बघा रोज सकाळी छान असं मस्त गॅसची पूजा करून अन्नपूर्णेचं पूजन करूनच स्वयंपाकाला सुरुवात करत असते, जेणेकरून आपलं दिवस पण खूप चांगला जातो आणि किचनमध्ये खूप फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटतं. स्वयंपाकसुद्धा चांगला बनतो आणि स्पेशली किचन ओटा स्वच्छ असेल, गॅसची पूजा केलेली असेल तर आपल्याला स्वयंपाक करायलासुद्धा आनंद होतो आणि आपण उत्साहाने स्वयंपाक करतो. तर बघा पहिल्यापासूनचं मी तुम्हाला एक सांगते. पहिलं पण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर बघा आपण ज्यावेळेस नामस्मरण करत करत स्वयंपाक बनवू किंवा म्हणजे दोन्ही गोष्टी सांगते, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. जर आपण नामस्मरण करत करत जर स्वयंपाक बनवला तर स्वयंपाक रुचकर होतो, खाणाऱ्याचे विचारसुद्धा सकारात्मक होतात आणि म्हणजे खूप त्या खाणाऱ्या व्यक्तींना सुद्धा खूप त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट होतो त्यांच्यावरती आणि तीसुद्धा व्यक्ती तशीच बनते. त्यामुळे बघा घरातल्या स्त्रियांनी शक्यतो नामस्मरण करत करत किंवा देवाची गाणी ऐकत ऐकत किंवा एखादा स्तोत्रमंत्र घरामध्ये लावून जर आपण स्वयंपाक केला तर घरामधला स्वयंपाक एकदम रुचकर होतो आणि खाणाऱ्यांची सुद्धा मनपरिवर्तन होतं. जर बघा आता बऱ्याचशा घरांमध्ये असं असतं की स्त्रिया खूप देवदेव करतात, म्हणजे धार्मिक असतात आणि पुरुष नसतात. पुरुष पूर्णपणे विरुद्ध असतात. पण त्या स्त्रीनं जर तो बदल केला, आपण स्वयंपाक करताना जर आपण ह्याच्यामध्ये स्वयंपाक करताना जर बदल केला, तर आपण स्वयंपाक करताना कंटिन्यू स्वामींचं नामस्मरण किंवा तुमच्या आवडीच्या देवतांचं नामस्मरण करत करत स्वयंपाक करायचा रोजचा. तो स्वयंपाक केलेला जर त्या व्यक्तीने ग्रहण केला तर त्या व्यक्तीच्यासुद्धा मनपरिवर्तन होत जातं. आता तुम्हाला सांगते, आमच्या घरामध्ये माझं जे हे जे आहे ते कंटिन्यू माझे पूजापाठ हे नेहमी चालू असतं. सकाळीसुद्धा नेहमी घरामध्ये स्वामींचं नामस्मरण किंवा हनुमान चालीसा असते. घरामध्ये सगळं पॉझिटिव्ह जे आहे ना, देवी देवतांची गाणी, स्तोत्र, मंत्र असंच सगळं असतं. त्यामुळे घरामध्ये बघा वातावरण शुद्ध आणि पवित्र राहतं. सकाळचं तर वातावरण रोजचं माझं इतकं छान असतं ना, घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये मला. आणि मलाच काय, आमच्या घरामधले येणाऱ्या जाणाऱ्यांना प्रत्येकालाच. कारण बघा ज्या आपल्या सवयी असतात ना, त्याच मेन मुख्य सवयी खूप महत्त्वाच्या असतात. तर सकाळी सकाळी बघा आपली दारामधली सुंदर रांगोळी असते आणि दारामधल्या सुंदर अशा रांगोळीचं तर महत्त्व सांगते ताईंनो तुम्हाला, त्याचं किती महत्त्व आहे. दारामध्ये जर आपण रांगोळी काढू, अगदी छोटीशी 2 पावलं काढा तुम्ही. तुम्हाला जर हाताने रांगोळी काढता येत नसेल ना, तरी तुम्ही छाप टाका किंवा अशी छोटी-मोठी पावलं काढा, एखादं छोटंसं फूल काढा. पण रोजची अगदी जागा नसेल तर छोटासा फरशीचा तुकडा दारामध्ये ठेवा आणि त्याच्यावरती रांगोळी काढून रोजचं नित्यनेमाने जर उंबरापूजन केलं तरीसुद्धा तुमच्या घरामध्ये किती पॉझिटिव्ह वाटतं हे तुम्ही बघा. 1 महिना करा आणि मग करून बघा आणि मग मला सांगा. बऱ्याचशा ताईंना जागा नसते दारामध्ये, फ्लॅट सिस्टीममध्ये असले की जागा नसते. पण बघा मी पुण्याला ज्यावेळेस राहत होते ना, त्यावेळेस म्हणजे रेंटनी राहत होते पुण्याला त्यावेळेसचं सांगते. तर माझ्या अगदी दारामध्ये खरंच 2 फरशीची जागा होती. ज्यावेळेस मी रेंटने राहत होते. पण तिथंसुद्धा माझं कोपऱ्यामध्ये छोटासा फरशीचा तुकडा असायचा आणि दारावर रोजची दारामध्ये उंबरापूजन असायचं. रोजची दारामध्ये छोटी का होईना पण रांगोळी असायची. अगदी छोटासा तुकडा होता, पण त्या छोट्याशा तुकड्यावरती सुद्धा मी छोटीशी रांगोळी काढायची रोजचं नित्यनेमाने. आणि तुम्हाला सांगते, माझ्या शेजारी एक बाई होती. एवढी घाणेरडी होती, एवढी घाणेरडी होती. त्या बाईच्या ढीगभर चपला असायच्या दारात आणि मोठा बॉक्स भरलेला असायचा आणि चप्पलसुद्धा तुम्हाला सांगते ताईंनो, कधी चपल्यासुद्धा आहेत ना त्या बॉक्समध्ये भरून वरती दारात, अख्ख्या दारात पसरलेल्या असायच्या. मला ती घाण काय पटत नसायची, पण माझं दार तेवढंच 2 फरशांचं का होईना पण मी नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचे. पण त्या लेडीजच्या म्हणजे ते जे कुटुंब होतं ना आमच्या शेजारचं, ते एवढं घाणेरडं होतं ना, की अक्षरशः कधी कोणाला नावं ठेवू नये, पण ठेवायची वेळ येते कधी-कधी. तर तुम्हाला सांगते, घरात फक्त 4 ते 5च व्यक्ती होते. 4 ते 5च माणसं होती घरामध्ये त्यांच्या. पण त्यांच्या घरामध्ये ढीगभर चपल्या असायच्या आणि बॉक्स भरून चपल्या प्लस सगळ्या दारामध्ये चपल्या असायच्या. आणि त्या चपल्या कधी-कधी माझ्या दारापर्यंत यायच्या, एवढा ढीग लागलेला असायचा. मला खरं कधी-कधी वैताग यायचा, की काय रे बाबा देवा, अशी शेजारी दिलेत. आणि माझं माझं जे आहे ना, तेवढंसं छोटंसं दार होतं, तेवढंच मी रोजचं झाडून काढायची, पुसून घ्यायची, तिथं छोटीशी रांगोळी काढायची. पण तरीसुद्धा त्या व्यक्तीचं बघूनसुद्धा मनपरिवर्तन होत नव्हतं, की शेजारची बाई कशी राहते आणि आपण कसं राहतोय. अशी काय काय लोक पण असतात. तर बघा रोजचं म्हणजे मग पहिल्यापासून कंटिन्यू लहानपणापासून सवय आहे उंबऱ्यावरती रांगोळी काढायची
आणि उंबरापूजन करून म्हणजे दारातली छोटीशी रांगोळी, तुळशीची पूजा, तुळशीपुढे छोटीशी रांगोळी ही लहानपणापासूनची माझी सवय आहे. ही काय आत्ता अलीकडे लागलेली नाही आहे. खूप लहान म्हणजे मी खूप लहान होते तेव्हापासूनचं संध्याकाळी तुळशीला दिवा असायचा. अक्षरशः खरंच पूर्वीचे दिवस तर सांगता येत ना तुम्हाला, की म्हणजे लग्नाच्या अगोदरचं. तर घरामध्ये तेलसुद्धा कमी असायचं, पण तुळशीला संध्याकाळी मात्र रोज नित्यनेमाने दिवा असायचा. एक वेळेस भाजीला तेल कमी टाकलं तरी चालेल, पण तुळशीला दिवा हा नित्यनेमाने असायचा. आता तर कुठल्याच गोष्टीची कशाचीही कमी नाही. जेवढं आपल्याला खायला तेल लागत नाही, माझं तेवढं दिव्यांना तेल जातं. म्हणजे एक तुम्हाला सांगायचं गोष्ट. कारण बघा, माझं दुकानात दिवा असतो, स्वामींपाशी दिवा असतो, तुळशीला दिवा असतो, देवघरातल्या देवांपाशी दिवा असतो. असे 4-5 प्रकारचे रोजचे दिवे असतात. इतकं भारी वाटतं घरामध्ये. जेवढं करेल ना तेवढं कमीच आहे. त्यामुळे घरासाठी बघा, आपण जेवढं म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी करू ना, तेवढं आपल्या घरात लक्ष्मी नांदत असते आणि घरातलं वातावरण खूप पवित्र आणि खूप छान सुगंधित वातावरण राहतं. नेहमी घरातल्या व्यक्तींचं माइंड जे आहे ना ते व्यवस्थित राहत असतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घरातल्या गृहिणीने करणं गरजेचं असतं. आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप लहानपणापासूनच्या माझ्या अंगवळणी पडलेल्या आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी आपोआपच आपसुकच घडतात रोजच्या रोज नित्यनेमाने. अडचण आली एक दिवससुद्धा असं वाटतं की अडचण आल्यानंतर रांगोळी तर दार अक्षरशः इतकं सुनं आणि घरात नको नको वाटतं, इतकं वातावरण हे होतं. तर असं इकडे छान अशी सुंदर उंबऱ्याची पूजा करून घेतली, मस्त अशी रांगोळी काढून घेतली. आणि बघा, कशी बी आपल्याला वाकडी तिकडी मोडकी तोडकी कशी रांगोळी येईल तशी काढायची ताईनं, फक्त प्रयत्न करायचा. प्रयत्न केले की येतच असतात. मला लहानपणापासूनच्या सवयी आहेत. मला बऱ्याचशा आमच्या दुकानामध्ये पण आलेल्या बायका विचारतात, तुम्ही काय रांगोळीचा कोर्स वगैरे केलेला आहे का नाही. पण कधी रांगोळीचा कोर्स तशी परिस्थितीही नव्हती आणि कधी तसलं काही केलेलं पण नाही आहे. जे मला येतं ती सगळी माझी स्वतःची अंगातली कला आहे, जी मी माझ्या स्वतःच्या ह्याने शिकलेली आहे. कुठलीही गोष्ट बघितली की येते, ही सगळी माझी एक सुंदर कला आहे. त्यामुळे त्या कलेचं खरंच मला स्वतःला सुद्धा कौतुक वाटतं. आणि बघू शकता इकडे छान अशी आजची मस्त गणपती बाप्पाची रांगोळी. ही रांगोळी आपल्या मिनी ब्लॉगमध्ये पूर्ण कशी काढलेली आहे ती शेअर केलेलं आहे ताईंनो. आणि माझं लहानपणापासून ड्रॉइंग चांगलं असल्यामुळं मला कुठलीही रांगोळी किंवा कुठलंही ड्रॉइंग आहे ना सहजासहजी येतं, म्हणजे बघितले की लगेच येतं. तर बघा, इकडे छान अशी माझी सुंदर झालेली आहे देवाची पूजा. तर देवाची पूजा झाल्यानंतर सगळ्या देवांना मस्त अशी फुलं वाहून घेते. आता आपल्या बागेमध्ये भरपूर अशी फुलं लागलेली आहेत बघा, आणि देवघर असं भरून जातं फुलांनी, एवढी छान फुलं लागतात. आता आणखीन तर हे तर काहीच नाही, पुढच्या वर्षी तर आणखीन ह्याच्या दुप्पट तिप्पट फुलं लागतील. आणि बघू शकता इकडे छान मस्त प्रसन्न असं वाटतं देवघरामध्ये. छान रांगोळी काढून घेतली, छोटी छोटी पावलं काढून घेते. तर असं सकाळी सकाळी बघा, अगोदर स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि त्यानंतर मग पूजा आणि आज रांगोळी झालेली आहे. तर कसं आहे बघा, वेळेनुसार आपल्याला राहावं लागतं किंवा वेळेनुसार आपल्याला हे करावं लागतं. आता कसं झालं होतं, मला आज खूप जास्तीची कामं होते, म्हणजे खूपच जास्त कामं होते आज. तर सकाळी मी पहिलं काय केलं, आंघोळ करून आल्यानंतर ह्यांना घर स्वच्छ करून दिलं, म्हणजे त्यांची देवपूजा वगैरे स्वामींची केली त्यांनी. गॅसची पूजा केली, फुलं वगैरे आणून दिली त्यांना पण. आणि त्यानंतर मग मी माझा स्वयंपाक करून घेतला. पहिला स्वयंपाक केला, त्यांचा डबा दिला त्यांना डबा दिल्यानंतर मग मी आज रांगोळी वगैरे काढली. रोजचं कसं होतं, 6:30 7ला माझी रांगोळी होते. त्यानंतर मग मी स्वयंपाकाला आरामात लागते. पण आज थोडासा लेट पण झाला होता, उशिरा. आणि म्हणजे रोजचं तर नेहमी आपण उठतोच पहाटे, पण कधी कधी एखाद्या दिवशी होतं आणि ह्यांना नेमकं लवकर जायचं होतं. त्यामुळे मग मी अगोदर डबा करून घेतला आणि नंतर मग पूजापाठ झालं. तर रोजचं तसं नाही, रोजचा अगोदर पूजापाठ होतं, दारातली रांगोळी होते, तुळशीची पूजा होते, त्यानंतर डबा करत असते. पण कधी कधी असं होऊन जातं. आज मंगल कलश खूप छान असा स्वच्छ घासून घेतला, त्यातलं पाणी बदललं, आईसाहेबांना मळवट भरला मस्त. विड्याची पानं होती तर तीसुद्धा घातली, प्लेटमधले तांदूळ बदलले. आणि छान मस्त अशी वेळ असेल ना तर मी माझ्या वेळेवर करते बघा. मला भरपूर वेळ असेल ना तर मग मी अशी सगळं टापटीप व्यवस्थित करून सगळी करते. आणि नाहीतर कलशातलं पाणी मग मंगळवारी शुक्रवारी बदलते. ज्या दिवशी वेळ असेल त्या दिवशी पण बदलते आधीमध्ये, असं असतं माझं. तरी आज काय मंगळवार वगैरे नव्हता, सोमवारच होता. आपल्याच्यानं जेवढं होतं तेवढं प्रयत्न करायचा, करत राहायचं. तर आज बघा, मळवट वगैरे छान मस्त भरून विड्याची पानं लावली तर खूप छान दिसतं बरं का. आणि छान अशी पूजा झालेली आहे. पूजा झाली की लगेच आरतीसुद्धा करून घेत असते.
तर पूजा वगैरे केली आणि त्यानंतर लागले घराच्या साफसफाईला. तर 10:30 वाजले होते. म्हटलं चला टेरेसला जाऊन यावं एकदा, कारण सकाळी सकाळी मी ब्लँकेट धुतलं होतं ना, तर ते उन्हाला टाकलं होतं. म्हटलं ते आज वारं खूप होतं, वाऱ्याने इकडे तिकडं उडेल म्हणून म्हटलं बघून यावं, यासाठी आले होते. तर ऊन बघू शकता किती पडलेलं आहे. 10-10:30च्या टायमाला एवढं ऊन आहे म्हटल्यानंतर दिवसभर किती ऊन पडेल. तर वारं खूप होतं त्यामुळे वरती आले होते. अक्षरशः वारं भरपूर सुटलेलं होतं, त्यामुळे म्हटलं ब्लँकेट वगैरे ही होती, म्हणजे उलटी-पालटी होईल म्हणून बघायला आले होते. सकाळी सकाळी ब्लँकेट धुतली आणि मशीनला ड्राय करून घेतली होती आणि पायाने तुडवून तुडवून धुतली होती. तर आणि मला आवरायचं होतं, बेडरूम आवरायला घ्यायची होती. तर आवरायला म्हणजे काही जास्तीचं नव्हतं, पण असताना समर्थ आला की खूप राडा करतो बेडवरती, कारण तो ह्या बेडरूममध्ये तोच असतो झोपलेला. मग ते होम थिएटर काढणं हे ते सगळं असं असतं. मग बेडशीट पण बदलायचं होतं. सणासुदीचे दिवस आले की घरातली जरा व्यवस्थित अशी थोडीशी झटकाझटक केली तरी सणसुद्धा असल्यासारखं वाटतं बरं का. आपल्या बायकांची ही सवय असते. तर बराचसा राडा त्याने म्हणजे ह्याच्यावर केला होता बेडवर. ते सगळं कुठं कुरकुऱ्याची कागदं खाऊन टाक, कुठं काय कर, असे साईडला ठेव, असं चाललेलं असतं त्याचं. मग ते होम थिएटर काढून ठेवलं आहे, पण तो कसं आता 15 दिवसाला येतो, 8 दिवसाला येतो, 15 दिवसाला येतो. ते होम थिएटर ठेवून पण चालत नाही, ठेवला की नंतर परत तो काढतो. म्हणून ते असू दे म्हणून मी तिथंच ठेवून दिलं, कारण त्याला इथं झोपलं की लावतो, तो गाणी वगैरे लावतो आलं की, त्याचं चाललेलं असतं. त्यामुळे मी काही म्हणजे गुंडाळून ठेवलाच नाही. म्हटलं राहू दे इथंच व्यवस्थित, फक्त तिथलं सगळा कॉर्नर वगैरे पुसून घेतलं बेडचा, कारण त्याला आले की रूम व्यवस्थित टापटीप लागते. आणि तो गेला तसं त्याची रूम म्हणजे बेडशीट वगैरे बदलच नव्हतं. म्हटलं आज बेडशीट वगैरे बदलावी, जी काय राडावराडी केलं आहे त्यांनी साफसफाई करून ठेवावी. आता गौरी गणपतीमध्ये परत तो येईलच, त्यामुळे म्हटलं रूम स्वच्छ करावी. आणि तसंही गौरी गणपतीच्या निमित्तानं आपली थोडीफार साफसफाई पण होते. आता किचन तर साफ करणार नाही मी, कारण ऑलरेडी माझं किचन चांगलंच आहे. फक्त किचनचे वरचे टाईल्स वगैरे हे करणार. तर असं चाललेलं आहे. आता ह्या रूमच्या सगळ्या जाळ्या वगैरे काढल्या आणि थोडीशी टापटीपणा केलं. तर बघा अशीच साफसफाई केली ना की खरंच खूप म्हणजे आपण माझा तर वेळ 1-1:30 मला कधी वाजले सुद्धा कळलं नाही. मी एवढं सगळी कामं केली ना, तर जेवायला मला पार 1:30 वाजले, फरशा वगैरे पुसून सगळं करून. तर असा उशीर होऊन जातो, कामं करत बसण्याच्या नादात आपल्याला वेळेचं भान राहत नाही. आणि अशा चुका आपण करतो म्हणून तर आपल्याकडं दुर्लक्ष करतो म्हणून तर आपली अशी तब्येत होते. तर मध्ये मी आजारी पडले होते ना, तर ह्याच कारणामुळे आजारी पडले होते. डॉक्टरसुद्धा ओरडले, एवढं काम करायचं आणि जेवणाकडे दुर्लक्ष करायचं, वेळेवर जेवायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टींनी तब्येतीचा बिघाड होतो. आणि खरंच मला आत्ता सध्या सणासुदीचे दिवस आहेत बघा, तर आतासुद्धा असंच होणार आहे माझं. तर म्हणजे मी ह्या गोष्टीकडंच म्हणजे दुर्लक्ष केलं, स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली नाही, म्हणून तर मी आजारी पडले एवढी. आणि आजारी पडून शेवटी खूप त्रास पण झाला. म्हणजे त्रास काय झाला, पण दुखणं म्हणजे कितीही काही जरी दुखलं केलं तर शेवटी आपल्याला सोसावं लागतं. आणि शेवटी सोसून घरातली कामं काही चुकत नाहीत बाईच्या जातीला, आजारी पडलं किंवा काही झालं. त्यामुळे खरंच आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष कधीच करायचं नाही. पहिली स्वतःची काळजी घ्यायची आणि त्यानंतरच मग बाकीचं काय असेल ते. आता मी काय करते, चहा वगैरे घेत नाही, दूध घेते, एखादं फळ खाते, म्हणजे नाश्ता फळाचा करते. मला दुसरं काय खायला आवडत नाही. आणि त्यानंतर मग असं उशीर होतोच कामाच्या नादात जेवायला. पण 1 अन् 1:30 म्हणजे खूपच उशीर होतो. आणि ह्या बघा कामाच्या नादात मला खूप उशीर झाला. आता हे रॅक बघा मी ह्याच्यावरनं मागवलं होतं, फ्लिपकार्टवरनं मागवलं होतं. तर खूप सुंदर रॅक आलेलं आहे आणि ह्याचा मी व्हिडिओ पण बनवला होता बघा. तर खूप सुंदर आहे. तर ह्या रॅकमध्ये सुद्धा खूप पसारा झाला होता. समर्थची रूम सगळी जिथल्या तिथं व्यवस्थित अशी आवरून टापटीप केली. म्हटलं सगळं व्यवस्थित असं त्यांना आता परत गौरी गणपतीत आलं की त्याला व्यवस्थित लागतं. एकतर व्यवस्थित फक्त असावं वाटतं, पण ठेवायचं नसतं, असं असतं. सगळं आपण ठेवायचं आणि घाण करणार, असं असतं. राडा पसारा करायला 1 नंबर, फक्त ठेवायचं काही नाही. तर ते पण रॅक सगळं आवरून घेतलं. काय त्या कप्प्यांमध्ये माझ्या साड्या वगैरे रोजच्या लईच्या असतात ना, ते ठेवलेल्या असतात. बाकी काय नसतं ह्या रॅकमध्ये राडा काय. तर हा रॅक जसं घेतला होता तसं तो त्याच जागी होता बघा, त्याला काही बदलच नव्हतं, मी हलवलंच नव्हतं. तर आता इथलं म्हणजे इथं समोर ठेवावं म्हटलं, म्हणजे आपल्याला आंघोळ झाली की
साडी वगैरे घालायचं असेल किंवा आपल्याला कपडे वगैरे पाहिजे असतील तर रोजचे कपडे असतात ना ह्याच्यामध्ये ठेवत असते मी. आता कसं आहे बघा, हे काहीही ठेवायला चांगलं आहे. म्हणजे मेकअपचं सामान वगैरे आपलं म्हणजे वरती जे जे असतं ना तर ते सुद्धा ठेवू शकतो आपण, किंवा किचनमध्ये सुद्धा वापरू शकतो. तर मी काही कशालाच वापरलेलं नाही. मी फक्त असे रोजचे कपडे ठेवत असते त्या रॅकमध्ये. आणि वरच्या तळ्यामध्ये समर्थाचे ते होम थिएटरचे रिमोट वगैरे, माझ्या बांगड्या वगैरे नेहमी लागतात त्या. नेहमी आपण काढतो घालतो सारखं, मग त्या वरतीच ठेवते मी त्या बॉक्समध्ये. त्यामुळे ते ठेवते. आणि ड्रेसिंग टेबलसुद्धा आहे इकडच्या साईडला, त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर सामान असतं. चला तर मग तुम्हाला आज माझी बेडरूम पाहायला मिळाली. तर बेडरूमची थोडक्यात तुम्हाला टूर दिलेली आहे. बघा, इथं कपाट आहे, इथं ड्रेसिंग टेबल आहे, इकडे बेड आहे आणि अशी आहे आमची छोटीशी बेडरूम. छोटीशी म्हणण्यापेक्षा बरीच मोठी आहे, पण सामान भरपूर असल्यामुळे छोटी वाटते. चला तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.